नमस्कार. सतर्क महाराष्ट्राच्या लाईव्ह फेसबुक पेजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी रेखा बेगडे. आता आपण आहे वडगाव मावळ या ठिकाणी. आपण पाहतोय येत्या 29 ऑगस्टला मनोजदादा जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी या ठिकाणी विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसणार आहेत. तर मावळ तालुका मराठा समाजाचे नक्की त्यांच्याकडे मागणी काय आहे किंवा मावळ तालुका मराठा जो समाज आहे त्यांची भूमिका काय आहे यासाठी या ठिकाणी एका मीटिंगचं आयोजन करण्यात आलेलं होतं. तर मावळ तालुका मराठा जे बांधव या ठिकाणी एकत्रित जमलेले आहेत त्यांच्या मीटिंगमध्ये काय ठरलेलं आहे तर आपण जाणून घेऊया प्रत्यक्षात त्यांच्याकडूनच. काय सांगाल याविषयी? जय शिवराय. प्रथमतः आम्ही आमच्या मागण्या सांगतो की मागील 3 वर्षामध्ये मनोजदादा जरांगे पाटलासह महाराष्ट्रातील अनेक मराठा बांधवांनी उपोषणाला केली, आंदोलनं केली, परंतु त्यांचं जी अंमलबजावणी व्हायला पाहिजे ना, आम्हाला जे कुणबी सर्टिफिकेट 58 लाख नोंदी दिल्या त्याचा पूर्णपणे आम्हाला डेटा दिला नाही. त्याचप्रमाणे हैदराबाद गॅजेट लागू केलं, सातारा आणि औंध गॅजेट लागू केलं नाही. ते दोन्ही गॅजेट लागू करण्यासाठी आणि हैदराबाद गॅजेट लागू केलेलं असताना देखील त्याची पूर्णपणे अंमलबजावणी केली नाही. आणि आमच्यावरती ज्या केसेस झाल्या त्या आंदोलनाच्या दरम्यान त्या देखील मागं घेतलेल्या नाही. त्याचप्रमाणे अण्णासाहेब महामंडळ जे आहे त्याचे व्याजाचे हप्ते देखील प्रलंबित आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही इथं जे कुणबी प्रमाणपत्र काढतोय शैक्षणिक आणि नोकरीसाठी, तर आम्हाला जात पडताळणीला पुणे जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक अडथळे तयार केले जातात. अधिकारी ठिकठिकाणी पैसे मागतात, त्यांचे एजंट आहेत जात पडताळणी अधिकाऱ्यांचे. आमच्या येथील येवले बंधू आहेत वेरगावचे, त्यांच्याकडे 2 ते 2.5 लाख रुपयाची मागणी केलेली आहे. आता समोरून कुणी बोलत नाही किंवा हे जे अधिकारी असतात खूप हुशार आणि चतुर असतात, ते असे समोरासमोर बोलत नाही, त्यांचे एजंट येऊन बोलतात. आता आमचे एक सोरटे दादा इथं आलेले आहेत, त्यांचं देखील पडताळणीला त्यांनी 4-4 महिने लावलेत. आमचे ॲडमिशन निघून गेले, आम्हाला तिथं ओपनमधून फी भरायला लागली. हे सर्व मुद्दा घेऊन मनोजदादा जरांगे पाटील जे उपोषणाला बसले आहेत, तर आम्ही मावळ तालुक्यातील सर्व मराठा बांधव 29 ऑगस्टला मावळ तिथं जाणार आहोत. त्याच्यानंतरनं दादांचा असा इशारा आहे की जर 2 ते 3 दिवसात सरकारने या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही मुंबईला आझाद मैदानात पुन्हा सर्व मुंबई जाम करण्यासाठी जाणार आहोत. त्या ठिकाणी देखील आमच्या मावळ तालुक्यातील मराठा बांधव बहुसंख्येनं तिथं पोहोचणार आहे. आणि त्याच्यानंतर आमचा सरकारला असा इशारा आहे की आम्ही जर चक्का जाम जर केलं तर आमच्या मावळ तालुक्यामधून एक्सप्रेस हायवे गेलाय, जुना हायवे गेलाय, रेल्वे गेलाय. आम्ही ह्या तिन्ही जर हायवे अडवले तर वर्षा बंगल्यापर्यंत लाईन एवढी मावळ तालुक्याची तिथं आमची बांधवांची देखील तयारी आहे. साधारणतः मावळ तालुक्यातून किती युवक आहेत त्या ठिकाणी जाऊ शकतात? आम्ही गावचे दौरे घेतले, ठिकठिकाणी बैठका घेतल्या. शेकडोनी आणि हजारोनी बांधव मावळ तालुक्यातून या दोन्ही ठिकाणी आंतरवाली सराटीला तर 29 तारखेला येणारच आहेत. आणि जर वेळ आली तर मुंबईला देखील हजारोच्या संख्येने मराठा बांधव येतील. आणि हे मागच्या 29 ऑगस्ट 2025ला आम्ही प्रूफ करून दाखवले सर्वांना की किती मराठा बांधव तालुक्यातून तिथं आले होते. नक्कीच. काय नाव आपलं आणि काय सांगाल? मी अंकुश कचरे पाटील. आमची तयारी 29 तारखेची आंतरवलीला जाण्याची ठरलेली आहे. दादांनी सांगितलेलं आहे की आमच्या 2-3 दिवसात तुम्ही मागण्या जर मान्य केल्या तर आंदोलन आम्ही थांबवू शकतो, पण आमच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर हे शेवटचं आंदोलन आहे, करो या मरोचं आहे. जसं मागच्या वेळेस मुंबईला दादांनी आदेश दिला, जसं लालबागच्या राजांनी फक्त मराठ्यांना अन्न पाणी किंवा चहा भेटावं नाही म्हणून त्यांनी निदर्शनं टाकलं किंवा बंद केलं, पण आमचा महाराष्ट्रातील मराठा हा पेटून उठला. एका दादाच्या आदेशानुसार आमच्या माता भगिनींनी भाकरी चटणी म्हणजे असंख्य आझाद मैदानावरती त्या अन्नाचा म्हणजे महापूर हे झाला. आणि मराठ्यांनीच नाही, तिथं असंख्य जे ओबीसी बांधव असतील, हिंदी भाषिक लोक असतील, सगळ्यांनी त्याचा आस्वाद घेतला आणि मराठ्यांची ताकद ही मुंबईमध्ये दाखवून दिली. त्यामुळे ह्यावेळेस पण दादांनी आवाहन केलेलं आहे आणि आम्ही पण मराठी दादांच्या पाठीमागं भक्कमपणे पाठीशी आहोत. आणि मावळ तालुक्यातून आम्ही असंख्य तरुण आंतरवलीला जाणार आहे. आणि 2-3 दिवसानंतर आंदोलन आमचं जर तिथं मागण्या मान्य केल्या तर ठीक, नाहीतर आम्ही चलो मुंबई आणि मुंबई चक्का जाम राहणार आहे. नक्कीच. आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की या गोष्टी पुन्हा पुन्हा होत आहे. मनोजदादा उपोषणाला बसतात, तुम्हाला आश्वासनं दिली जातात, परंतु यावेळेस नक्की विशेष असं काय होणार? नाही, विशेष म्हणजे करो या मरो हा नारा ठेवला आम्ही. जसं स्वातंत्र्य काळात जे आमचे क्रांतिकारी लढत होती त्यावेळेस म्हणजे तसं आता दादांनी आम्ही भूमिका घेतलेली आहे. मराठे त्यांच्याबरोबर खंबीरपणे भक्कमपणे उभा आहे. त्याच्यामुळे करो या मरोचा हा नारा शेवटचा आहे आणि हे शेवटचं आंदोलन आहे. नक्कीच. आपण या ठिकाणी पाहतोय जे आंदोलन होणार आहे ते अत्यंत शेवटचं असणार आहे की जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मनोजदादा आणि त्यांचे अनुयायी जे मराठा बांधव आहेत त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत. दादा, काय नाव आपलं आणि काय सांगाल? नमस्कार, मी सुनील सावळे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. प्रथमतः या 29 तारखेला जे जरांगे दादांचं उपोषण होणार आहे अंतरवालीला, त्या उपोषणाच्या मिटिंगला आलेल्या संपूर्ण या अखंड मराठाच्या समाजाच्या वतीने या संपूर्ण मराठा सेवकांचे मी इथं प्रथमतः आभार व्यक्त करतो.
आणि या माध्यमातून सांगू इच्छितो की आता सरकारने आमचा अंत पाहू नये. येणाऱ्या 29 ऑगस्टला मागील कालावधीत जसं मुंबईला चक्काजाम असं जरांगेदादांचं उपोषण चालू होतं, तेव्हा या मराठ्यांनी मुंबई चक्काजाम केली होती. ह्यावेळी आता आम्ही असं ठरवलं आहे की आमच्याबरोबर आम्हीच नाही तर आमच्याबरोबर आमचा महिला मातृशक्तीसुद्धा इथं उपस्थित राहणार आहे जरांगेदादांना 29 ऑगस्टला पाठिंबा देण्यासाठी. तेव्हा मी सांगू इच्छितो सरकारला, तुम्ही आम्हाला आता आमचा अंत पाहू नका, जास्त त्रास द्यायचं तुम्ही आता हे तुमचं जे काय चळवळ चालू आहे ही आता इथे थांबवा. येणाऱ्या कालावधीत जरांगे पाटलांच्या या उपोषणाला नक्कीच यश मिळेल आणि आमच्या मराठ्यांना आता पुढील कालावधीत नक्कीच चांगलं यश येईल अशी मी आई एकविरा देवीचरणी प्रार्थना करतो. आणि सर्वांना एकदा पुन्हा विनंती करतो, मावळातून सर्वांनी बहुसंख्येने आपण या पाठिंब्याला उपस्थित राहाल अशी मी सर्वांना या माध्यमातून सूचना व्यक्त करतो आणि थांबतो. नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की मावळ तालुक्यातून मराठा युवक आंतरवाली सराटी या ठिकाणी जाण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि मोठ्यात मोठ्या बहुसंख्येने मराठा युवकांनी या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असे आवाहन देखील यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.